काल नुकताच राज्य शासनाने आणि केंद्र शासनाच्या वतीनं भोरच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला एक जवळजवळ 450 ते 500 कोटी रुपयाचा कर्ज थकामी मंजूर झालेली आहे. आणि कारखान्याचे चेअरमन संग्रामदादा थोपटे माजी आमदार हे आता आपल्याबरोबर आहेत. आपण जाणून घेऊया नक्की त्या विषयामध्ये त्यांना काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या. तर काय सांगाल की कारखान्याला थकामीला तुम्हाला मंजुरी झालेली आहे, एवढी मोठी रक्कम कारखान्याला मिळते आणि कारखाना नव्याने उभारी घेणार आहे. तुम्ही बघितलं असेल, बहुचर्चित हा विषय होता. राजगड सहकारी साखर कारखान्याला पूर्वी सुद्धा आपल्याला 80 कोटी रुपयाची थकामी त्या ठिकाणी मिळाली होती. परंतु ती थकामी मिळत असताना काही सुधारित प्रस्ताव त्या निमित्तानं आम्ही सरकारच्या पुढे मांडला. त्यामध्ये प्रामुख्याने या कारखान्याची जी काही जुनी झालेली मशिनरी आहे त्याच्या जागी नवीन जर का प्रकल्प उभा केला तर त्या प्रकल्पामुळं खऱ्या अर्थानं सहकारी साखर कारखानदारी असेल किंवा एक चांगल्या पद्धतीची ऊर्जित अवस्था या विभागामध्ये येईल. आणि म्हणून आम्ही सुधारित प्रकल्प तयार केला. त्यामध्ये जवळपास 467 कोटी रुपयाचा प्रकल्प होता. त्यामध्ये 3500 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता असणारा कारखाना आहे. त्याचप्रमाणे 60 केलपीडीची डिस्टिलरी आहे, 12 मेगावॅट कोजन आहे, 5 CBGचा म्हणजे CNG गॅस प्रकल्प आहे आणि इतर काय कामगार देणी, व्यापारी देणी असतील किंवा बँकांची देणी याच्या संदर्भामध्ये सुद्धा एकंदरीत सर्व प्रस्ताव हा 467 कोटीचा आम्ही सरकारकडे सादर केला होता. आणि काल त्याला राज्य मंत्रिमंडळाने त्याला अखेर त्या ठिकाणी शासकीय थक हमी जे काही कर्ज आता NCDC कडून उपलब्ध होणार आहे त्यासाठी राज्य सरकारची थक हमी आवश्यक होती, ती राज्य सरकारनं काल त्या ठिकाणी दिलेली आहे. आता असं म्हटलं जात होतं बरेच काळ मधल्या काळात आपण जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला त्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं की आपण कारखान्याच्या ह्या अडचणींसाठी भाजपमध्ये प्रवेश केलात आणि आज भाजपने तुम्हाला त्या प्रवेशाचं काय म्हणतात पावती दिल्यासारखं आहे का गिफ्ट दिल्यासारखं? नाही, गिफ्ट आपण वाढदिवसाला देतो किंवा कुठल्या एखाद्याची गृहप्रवेश असेल तर त्याचे जाऊन तिथं आपण त्याला मूर्ती गिफ्ट काहीतरी देतो. असा इथं काय तसा प्रकार नाही. मला गिफ्ट देण्याचा प्रश्नच नाही. हे खऱ्या अर्थानं राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेले गिफ्ट आहे असं मला वाटतं. हे काय संग्राम थोपटेला मिळालेलं गिफ्ट नाही. कारण की बंद पडलेला सहकारी साखर कारखाना, कामगारांची उद्ध्वस्त झालेले प्रपंच, शेतकऱ्यांचे होत असलेले सद्यस्थितीतले ऊसाच्या बाबतीतले हाल, बाजारभावाच्या बाबतीमध्ये होत असलेली कुचंबना, या सर्व गोष्टीला एक चांगल्या पद्धतीचा समर्पक निर्णय घेऊन राज्य सरकारने हे शेतकऱ्यांना दिलेलं गिफ्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे गणपतीच्या तोंडावरती आपल्याला शेतकऱ्यांना भोर तालुक्या भोर वेल्हा तालुक्याच्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने एक प्रकारचं गिफ्ट दिलं असं म्हणायला हरकत नाही. आणि काय वाटतं दादा की आता कारखान्यामधनं उभारी घेतल्यानंतर याचा राजकीय समीकरण बदलण्यामध्ये किती फरक पडेल? राजकीय समीकरण बदलणारच ना, प्रश्न तो नाही. राजकीय समीकरणासाठी हे गिफ्ट मिळाले किंवा काय हे कर्ज उपलब्ध करून दिलं असं त्या ठिकाणी म्हणणं संयुक्तिक नाही. शेवटी बघा, याच्या प्रत्येकाच्या बाबतीत प्रति छटा त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ह्या समाजामध्ये उमटत असतात. एखादा सुरू असलेला व्यवसाय हा त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची सर्वसामान्याची प्रतिक्रिया आणि एखादा बंद पडलेला व्यवसाय आणि त्याच्यावरती अवलंबित असणाऱ्या घटकांची प्रतिक्रिया ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणातला जमीन आसमानाचा अंतर असतो. शेवटी त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असतो, शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न असतो. आणि मग शेवटी हक्काचं आपलं ठिकाण जर त्या ठिकाणी जे काही एखाद्या गोष्टीमुळे बंद असेल तर ते पुन्हा सुरू होत असेल तर निश्चितच त्यांना ऊर्जित अवस्था येते. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मला वाटतं हा महत्वाचा या ठिकाणी आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यामुळे राजकीय समीकरण बदलतील का तर हो, त्याचा विषय राजकारणाचा निमित्ताने निश्चित फायदा होईल. परंतु राजकारणापेक्षाही जास्त या तालुक्यातलं जे थांबलेलं अर्थचक्र होतं ते मला वाटतं पुन्हा सुरळीत त्या ठिकाणी या निमित्ताने येतंय. याचा आनंद आमच्यासारख्याला जास्त आहे. दादा, माग ज्या वेळेला राष्ट्रपतींना एक समिती भेटली होती आणि मला माहितीप्रमाणे विधान भवनातही आपण मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला होता, काही प्रश्न उपस्थित केले होते. आज गणपतीच्या दिवशी कारंजे पाटील मुंबईला निघाले आहेत आणि मराठा आरक्षणाचा शेवटचा एल्गार त्यांनी सुरू केलाय. आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? नाही, याबद्दल राज्य सरकारने वेळोवेळी चर्चा बैठका घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा बैठकाच्या रूपानं काही निर्णय घेतले. एकनाथजी शिंदे साहेब असताना सुद्धा त्यांनी काही महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या स्तरावरती घेतले. आता काही निर्णय मान्य आहेत, काही निर्णय मान्य नाही. तर नेमकं त्यातली प्रक्रिया जी काही कायदेशीर आहे त्याबद्दल राज्य सरकार असेल किंवा त्यामधून विशेष करून केंद्र सरकारची जिथं आवश्यकता असेल त्या पद्धतीची चर्चा करून मला वाटते तिथं मार्ग काढला पाहिजे. कारण की मराठा समाजातला सर्व युवक हा अतिशय त्याच्या भावना तीव्र आहेत आणि त्या सर्वांच्या भावनेच्या बरोबर आम्ही सुद्धा त्यामध्ये 100% त्याच्याबरोबर आहोत.
नक्कीच राज्य शासनाने संग्राम थोपटेंच्या माध्यमातून कोयना राजगड कारखान्याला जे गिफ्ट दिले म्हणजे भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना गणपतीच्या दिवशी गिफ्ट मिळालेलं आहे याचा आनंद शेतकऱ्यांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे.